राजकारणामध्ये अनेक निवडणुकांमध्ये अपयश आणि त्याच बरोबरीने जवळची जे काही कार्यकर्ते आहेत, मंडळी आहेत, ती जेव्हा सोडून जातात त्यावेळेला बाळाराम पाटील या व्यक्तीच्या मनामध्ये नक्की काय चालतं? निश्चितपणानं अगदी ताजं उदाहरण आपण बघितलं. विधानसभेच्या निवडणुकीला माझं स्पष्टपणानं त्या ठिकाणी जयम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांना सांगणं होतं की माझी काही आर्थिक तयारी नाहीये, तुम्ही पनवेलमध्ये लढा, मी 2 महिने ठिया मांडून आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे, आपण पनवेलची सीट जिंकू शकू. पण त्यांनी हेका धरला की मला पनवेलला लढायचंच नाही, पण पक्षानं तिकीट दिलं तरी मी उरणला राहीन, नाही दिलं तरी राहीन. महाविकास आघाडीनं सीट सोडली तरी मी लढेन, नाही सोडली तरी मी लढेन. त्यावेळेस मी निर्णय घेतला. खरं तर तो निर्णय पक्षाच्या स्तरावर पेक्षा मला पनवेलच्या उरणच्या स्तरावरच घेणं गरजेचं होतं. मी स्पष्टपणानं नमूद केलं की भले 40-45 हजाराचा फटका महाविकास आघाडी तुटल्यानंतर पनवेलमध्ये बसेल, तो सहन आपण करू, पण पक्षाला प्रीतम म्हात्रेंच्या रूपानं एक आमदार उरणमधून मिळणार असेल तर आपण ह्या 4ही जागा लढूया. एवढी रिस्क मी घेतल्यानंतर विधानसभेच्या पराभवानंतर जेव्हा जयम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या सोबत अनेक जण जातात त्यावेळेस निश्चितपणानं मनाला वाईट वाटतं. कारण मी शेवटी संवेदनशील माणूस आहे. मी काही आमदारांसारखा पाषाण हृदयी नाहीये की काही जनतेशी घेणं देणं नाही. माझी नाळच लोकांशी जोडलेली आहे.